बीड जिले में 50 दिनों में 39 किसानों ने आत्महत्या कर चिंताजनक स्थिति उत्पन्न की है। जनवरी में 24 और फरवरी में अब तक 15 किसानों ने अपनी जान गंवाई, जबकि पिछले साल भर में कुछ 256 आत्महत्याएं हुई थी। बढ़ता कर्ज, फसलें न होना, बाजार में अस्थिरता और सरकारी मदद में देरी किसानों के लिए गंभीर मानसिक तनाव का कारण बन रही है। डॉक्टर गणेश ढवले ने ठोस और त्वरित उपायों की मांग की है, जिसमें कर्ज माफी, फसल बीमा, निश्चित मूल्य और तत्कालीन आर्थिक मदद शामिल हो। डॉक्टर गणेश ढवले ने कहा कि प्रशासन को अब गंभीरता से कदम उठाना आवश्यक है ताकि किसानों की जान और जीवन की रक्षा की जा सके। नापिकी असेल, कर्जबाजारीपणा असेल, दुष्काळी संकट असेल, यामुळे शेतकरी आर्थिकदृष्ट्या खचून जाऊन आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलत आहे। गेल्या वर्षी बीड जिल्ह्यामध्ये तब्बल 256 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची सरकारद्वारे नोंद आहे। या वर्षी जानेवारी आणि फेब्रुवारीमध्ये या 50 दिवसामध्ये तब्बल 39 शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत। एकंदरीत जर पाहिलं आपण तर प्रशासन आणि सरकार शेतकऱ्यांप्रती अनास्था दिसून येते शेतकऱ्यांप्रती, कारण की सरकार ज्या उपाययोजना करते त्या तुटपुंज्या आहेत, तुकड्या आहेत, ठोस उपाययोजना करत नाहीये। दुसरी गोष्ट म्हणजे शेतकरी आत्महत्या झाल्यानंतर त्याच्या वारसांना जे 1 लाख रुपये शासनाची मदत मिळते ती सुद्धा वेळेवर मदत मिळत नाही। 4-4, 6-6 महिने मदत रखडली जाते, त्याचे अहवाल तयार होत नाहीत। त्या बाबतीत सुद्धा जिल्हा प्रशासन निष्काळजीपणा करतंय। आमची अशी मागणी आहे की शासनानं शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यानंतर त्यांना 1 लाख रुपयाची शासकीय मदत देण्यापेक्षा जिवंत असतानाच त्यांना ठोस उपाययोजना करण्यात यावी, जेणेकरून शेतकरी आत्महत्या करणार नाहीत। मराठवाड्यामध्ये बीड जिल्ह्यामध्ये हा शेतकरी आत्महत्येमध्ये हा गेल्या वर्षी 1 नंबरवर होता आणि सध्या जर पाहिलं आपण तर सध्या सुद्धा 1 नंबरवर आहे। एकंदरीत बीड जिल्हा प्रशासनानं याकडे काळजीपूर्वक पाहायला पाहिजे आणि सरकारनं सुद्धा शेतकऱ्यांची आत्महत्या ही राष्ट्रीय आपत्ती आहे, त्याला गांभीर्याने घ्यायला पाहिजे, अशी आमची मागणी आहे।